प्रेक्षकांनो, आपण बघताय की गुन्ह्याला माफीने या मालिकेमध्ये स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड SOS नेमण्यात आलंय। सुरुवातीला शेरेकर त्यांच्या सवयीप्रमाणे भोसलेचा अपमान करताय की तू असा ॲसिडिटी सारखा चेहरा का करतोस रे, नेहमी असं वाटतंय तुला ॲसिडिटीच झाली आहे। भोसले म्हणतो सर 15व्या मिनिटात मी इथे आलोय, का बोलताय तुम्ही मला? शेरेकर म्हणतो हे बघ, हे सगळं चहा खारीचे परिणाम आहे। मी तुला कशासाठी बोलवलं इथे? तू मला विचारलं होतं ना साटम साहेबांकडे का गेला होता? तुझ्यासारखं मी तळवे चढायला नव्हतो गेलो त्यांचे। अरे काम होतं त्यांचं ऑफिशियल पर्सनल, त्यांच्या मुलाला शोधायचे आणि तुला माहिती आहे त्यांचं आणि गृहमंत्र्याचं खटकलं आहे, त्यामुळे हे सगळं गुप्तपणे होणार आहे। मीडियामध्ये ही बातमी लीक झाली नाही पाहिजे। त्यांचा मुलगा हरवला आहे, किडनॅप झाला आहे, खून झाला आहे, काही कळत नाही आहे, ते आपल्याला शोधायचं आहे आणि ACP हवालदार तुला लीड करणार आहे, तू पण आहे त्या टीममध्ये, लक्षात ठेव। भोसले म्हणतो काय हवालदार आहे की ACP आहे? नेमकं आहे तरी कोण? अहो हवालदार ACP नसतो सर। शेरेकर म्हणतो अरे बाबा तिचं नाव हवालदार आहे। आता तेव्हा या मॅडमची डॅशिंग एंट्री झाली आहे, अनुजा हवालदार असं यांचं नाव आहे। भोसले तिला बघतो आणि बघतच राहतो, कारण सकाळीच भोसलेचं आणि तिचे चांगलंच वाजलेलं असतं। आता शेरेकर कमी होता, दुष्काळात 13वा महिना ही बाई पाठवली आहे त्यांनी, म्हणजे आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं झालं असावं भोसलेला। या मणी अगदी तंतोतंत लागू झाल्यात, कारण या मॅडम देखील भोसलेचा प्रचंड पाणउतारा करतायत। भोसले तिला सिनियर म्हणून सल्यूट करतोय, पण शेरेकर मात्र या सगळ्या गोष्टींची खूप मजा घेतोय। आता ती अनुजा म्हणते मिस्टर भोसले तुम्ही पटकन मला जॉईन व्हा, म्हणजे ते SOSच्या ऑफिसमध्ये आता यांना सगळ्यांना जॉईन व्हायचं आहे। तर आता इकडे हा आर्यनचे वडील म्हणजे साटम साहेब त्यांच्या बायकोच्या फोटोला माफी मागत असतात आणि गिल्ट फील करत असतात, कारण आर्यन किडनॅप झालाय म्हणून। शेरेकर अनुजाला सगळा इन्स्ट्रक्शन देतो की तुम्हाला हा मदत करेल भोसले आणि इतरही लोक आहेत, तुमचं ऑफिस। तेव्हाही म्हणते सर नो प्रॉब्लेम, मी बघून घेईल कुठे काय आहे, मला फक्त केस सॉल्व करणं महत्त्वाचं आहे। तर आता लगेच शेरेकर म्हणतो बघ बघ भोसले, याला म्हणतात स्पिरिट। तर आल्या आल्या या मॅडम लागल्यात कामाला असो। तर शेरेकर म्हणतो जा जा, तुझी सिनियर चालली आहे, जा तिच्या मागे मागे। आणि भोसले गेल्यानंतर शेरेकर या सगळ्या सिच्युएशनची खूप मजा घेत हसत असतो आणि प्रचंड हसत असतो। भोसलेची गाडी बंद पडली आहे, तेवढ्यात या अनुजा मॅडम मोठ्या कारमधनं तिथून पासआउट होत असतात। भोसलेला बघून त्या कारमधून उतरतात आणि भोसलेचा पाणउतारा करायला लागतात, कारण त्यांच्या मनामध्ये भोसलेसाठी पूर्वग्रह निर्माण झालेत। आता भोसलेला गाडी नीट करताना त्या म्हणतात की काय भोसले, काय आहे ना, मी सकाळी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आले होते, तेव्हा तुम्ही माझ्याशी जे भाषेत आणि ज्या पद्धतीने बोललात ना, आता लगेच भोसले म्हणतो सॉरी मॅडम, मला माहीत नव्हतं तुम्ही कोण आहात। लगेच ही म्हणते दुटप्पी वागू नका भोसले, काय आहे ना तुमचा खरा चेहरा मला कळला आहे। भोसलेच्या ढेरीकडे बघून ती म्हणते काय आहे ना की मी रोज सकाळी रनिंग करते आणि माझ्या रनिंग वेवरच तुमची पोलीस चौकी होती। भोसलेला ते काही बोलूच देत नाही, तो प्रयत्न करत असतो मध्ये मध्ये बोलायचा। ती म्हणते की काय आहे ना, मी एवढ्या कमी वयामध्ये ACP झाले, हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात, तुम्ही अजून इन्स्पेक्टरच राहिलात, पुढच्या 15व्या मिनिटात मला ऑफिसमध्ये तुम्ही दिसला पाहिजेत। आता इथे ऑफिस जे दाखवलं आहे त्यांनी SOSचं, ते प्रचंड घाण आणि धूळ अशी त्या ऑफिसमध्ये आहे। आता तिथे सलमान मुकादम नाव जरा वियर्ड वाटते पण आहे, तर तिथे भोसलेच्या हाताखाली हे आहेत। आता भोसले आल्यावर ते ऑफिसची कंडिशन बघतो आणि म्हणतो हे SOSचं ऑफिस आहे। भोसलेची खुर्ची तर पलटून तिथे पडलेली असते, म्हणजे अजून ऑफिससुद्धा नीट लागलं नाही आहे। थोडक्यात सांगायचं तर आता तिथे ते भोसले बसायला लागतो, ते या हवालदाराचं सॉरी PSI आहेत, ते PSI आणि भोसलेचं छान बोलणं दाखवलं आहे। पण तिथे हा एक वियर्ड माणूस आणखीन आला आहे, त्याचं नाव आहे मुकादम आणि तो त्या अनुजाचा चेला आहे। तर आता साटम साहेबांना फोन केला शेरेकरने काळजी दाखवायला की मी पर्सनली काळजी घेतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळे अपडेट देतो। आता ते साटम म्हणतात थँक्यू सो मच शेरेकर, तुम्ही स्वतः इंटरेस्ट दाखवला। तर अनुजा मॅडमची एंट्री झाली आणि ते पांगलेलं ऑफिस बघून त्या चिडतायत आणि त्या म्हणतात अजून ऑफिससुद्धा लावलं नाही, काय रे भोसले तुला तुझी सीट मिळाली का रे? ह्या प्रत्येकाला विचारपूस करताय की तुम्हाला तुमची सीट मिळाली का वगैरे वगैरे। आणि त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन म्हणतात की मला प्रत्येकाने त्यांचं इंट्रोडक्शन स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, त्यावरती सगळेजण आपापली नावं सांगतात। भोसले म्हणतो मॅडम सकाळीच आपण भेटलो आहे, तुम्हाला माझं नाव पण माहिती आहे। त्यावर अनुजा भोसलेचा खूप पाणउतारा करत असते, अगदी शब्दांपरत असं म्हणलं तरी चालेल। शेरेकर तरी कमी करतो, पण ही जरा जास्ती करते। ती म्हणते की मी सांगितलं ना इंट्रोडक्शन द्या तर द्यायचं, तर स्वतःला इंट्रोड्यूस करून देते की मी अनुजा हवालदार। आता भोसलेला पुन्हा एकदा सल्यूट करावं लागतं, मी इन्स्पेक्टर भोसले, भुईवाडी पोलीस इन्चार्ज। त्यावरती ही ओरडते आणि
इथे इंग्लिशमधनंच बोलावं लागेल. रॅदर इंग्लिश हेच इथे प्रेफर्ड केलं जाईल. तुम्ही बाकी कुठल्याही भाषेत बोला पण इंग्लिश बोललंच पाहिजे. जमदाडेला त्या जाधवचा फोन आलाय पुन्हा. तो म्हणतोय की मॅडम तुम्हाला मी ते CCTV फुटेज दिलं, मला राहवतच नाही हो. मी नंतर आणखीन एक फुटेज बघितलं, त्यातनं ATMच्या मधून तो जो हुडवाला क्रॉस झाला ना, तर तिथे त्याचा चेहरा दिसलाय. आता इकडे जमदाडे म्हणते काय बाई होती का ती? त्यावर हा म्हणतो नाही हो, पुरुषच होता, स्पष्ट चेहरा दिसलाय, तुम्हाला आणून देऊ का ते CCTV फुटेज? पण जमदाडे नाही म्हणते आणि फोन ठेवून वैतागते. अजूनही वंदना सुटलेलीच आहे. पण आता सरांनी विचारलं तर पुन्हा माझा तिथे पोपट होणार. पण वंदना आहे तरी कुठे? तर वंदना आहे तिथेच, तिच्याच घरी. आणि आता तिचा तो मानलेला नवरा चाललेला असतो बाहेर, त्यामुळे ती जोरात त्याच्या पाठीला मागून नखं मारते आणि म्हणते कुठे निघालात तुम्ही? त्यावरती हा नवरा म्हणतो तिचा की अगं मला बाहेर जाऊ दे, चिंटूची शाळा सुरू होतीये, किती दिवस तू त्याला घरात ठेवणार आहेस? त्यावरती वंदना म्हणते हो अगदी, मला हवे तेवढे दिवस. काय आहे ना, तुम्ही बाहेर जाल, नंतर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट कराल, ते चांगलं नाही आहे ना आपल्यासाठी. काय रे चिंटू, मी तुझा अभ्यास घेते की नाही? आणि ती त्या मुलाच्या भावनाशी खेळती आहे आणि या तिच्या मानलेल्या नवऱ्याला धमकवते की त्याने बाहेर जायचं नाही म्हणून, कारण तिचं खरं रूप त्याच्यासमोर ऑलरेडी कधीचं आलं आहे. तर अनुजा मॅडम म्हणतात अजून ऑफिस लावण्यातच वेळ घालवला आहे का? भोसले त्या सलमानच्या खांद्यावर हात ठेवून उभा असतो आणि त्याने अशा पद्धतीने उभं राहिले म्हणून अनुजा पुन्हा त्याच्यावर ओरडते. आणि हा जो मुकादम आहे तो अनुजाचं बोलणं अगदी झेलतो, अगदी पटापटा अनुजाचे सगळे म्हणजे हुकूम फॉलो करतो असं म्हणायला हरकत नाही आहे. अनुजाने प्रत्येकाला कामं वाटून दिली आहे, म्हणजे मुकादमला आणि त्या सलमानला त्याला लॅपटॉप आणि काय बाकीचे गोष्टी आणायला सांगितलेत, इक्विपमेंट. आणि आता भोसलेला म्हणते की तुम्ही तसे काही कामाचे नाही आहात, तुमची खुर्ची नीट करत बसा. आणि आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय ती साटम साहेबांना चौकशी करते ही अनुजा. तेव्हा साटम साहेब म्हणतात की माझं आणि माझ्या मुलामध्ये थोडंसं अनबन होती, त्यावर ही म्हणते गोलगोल उत्तरे देऊ नका. पण आता पुन्हा एकदा अनुजा भोसलेला खेळते आणि म्हणते काय आहे ना, तुम्ही वशिलाचे टट्टू आहात, तसं बघितलं तर तुमचं इथे काहीच काम नाही आहे. पण ती असा काहीतरी शब्द बोलली आहे ज्यामुळे भोसले चिडलाय. काय ते ऐकवलं नाही आहे. आता बघूयात ती नेमकं भोसलेला काय बोलते. भोसले का टाइमच खराब आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. शेरेकर कमी होता म्हणून ही पाठवली. असो प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा, कारण आज त्यांनी खूप फास्ट दाखवलं आहे. जसं जमेल मी तसं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. सो त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.